सो हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे थायलंडचा डे 3 आणि आम्ही आज जाणार आहे नॉंगनूच विलेज करून एक आहे तिकडे जाणार आहे आज आम्ही. आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर मग फ्रीच टाईम आहे लंच करून झाल्यानंतर. बघू संध्याकाळी कुठं गेलो तर. पण आता आधी नाश्ता करायला जायचं आहे. नाश्ता करून मग निघायचं आहे नॉंगनूच विलेजला जायला. सो चला, कालसारखाच सेम नाश्ता आहे आत्ता पण. सेकंड फ्लोअरला हॉटेलमध्ये आमचं हे स्विमिंग पूल आहे, तर आम्ही इथं फोटो वगैरे काढायला आलो होतो. हे मागे स्विमिंग पूल आहे आणि तिकडे आमची रूम आहे. ह्याच्या पाठी आमची रूम आहे आणि मागे अजून एक हॉटेल असं बसायला वगैरे सिटिंग एरिया. आणि का बसली आता आपण जाऊया बसमध्ये. तर आम्ही आता पोचलो आहे नॉंगनूच विलेज. तिकडे 600 एकरचं विलेज आहे अख्खं. आणि इकडे ऑर्चिडचं गार्डन आहे, परत पॉटरी गार्डन आणि कॅक्टस गार्डन आहे आणि डायनोसॉरचं पण गार्डन आहे इकडे. आर्टिफिशियल डायनोसॉरचं ना ते डायनोसॉर. आणि इकडे एलिफंट शो असतो आणि हाय कल्चर शो असतो कोणता तरी, तो आहे. तर मग आधी आम्हाला शो बघायचे, त्याच्यानंतर मग गार्डनमध्ये फिरायला जायचं. बसमधून उतरलो आम्ही आता. इकडे हे असं आहे आउटसाईड एरिया असा इथला. इथे शो बघायचे आणि गार्डन वगैरे सगळं तिकडे लांब आहे सगळं, खूप मोठं आहे. हे असे डायनोसॉर्स आहेत. आतमध्ये अजून असं हे कॅक्टस गार्डन आहे. हे असे वेगळे हे डिझाईन आहेत. पूर्ण कॅक्टस मस्तच बनवलं. हे बघा डिफरंट स्टाईल. एलिफंट शो असणार आहे. तर मॅप दिला आहे आणि हे बघा एलिफंट्स. इथं असं हे पण एक गार्डन आहे. वरती चाललं, वरती पण जाऊ शकतो असं. सुंदर बनवलं, खूप सुंदर. कसं आहे आता इथे थाय कल्चर शो आणि एलिफंट शो इकडे. तर इथं जायचं. इकडे शॉपिंग पण करू शकतो आपण. बॅग्स वगैरे खूप काय काय. थायचे कॉस्ट्युम थायलंडचे. तिकडे ते हा थिएटर आहे एवढा मोठा. इथे थाय कल्चर शो होणार आहे. तर आम्ही सीट शोधतोय आमची. काय नंबर आहे आपला? सी ना? सी.
25 nah oke bagus banget oke let's go इकडेच लंच त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना बटरफ्लाय वगैरे ते सगळे गार्डन ते बघायला. कसा होता सानिका शो? भारी होता, खूप भारी होता. तर आम्ही चाललो जेवायला. हे बघा मुंबईचं इंडियन क्युझिन हॉल. ते जेवतो आता. जेवण झालं आहे आता आम्हाला हे गार्डन फिरायचं आहे बघा. बटरफ्लाय आणि डायनोसॉरचं गार्डन. गाडीने चाललं. Okay, welcome to Nong Nut Tropical Pattaya Shopping Mall, beautiful garden. कार म्युझियम पण आहे. तर कार तर आजचा नॉनव्हेज विलेज फिरून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे रूमवरती, हॉटेलला चाललो आहे आता आम्ही. मग रेस्ट करणार आणि मग नंतर बघू काय करायचं आता. म्हणजे आम्हाला मला आणि सानिकाला 7-11मध्ये जायचं आहे. तर मग जमलं तर तिकडे पण जाऊ. चेहरा बघा काळा पडला आहे माझा. आम्ही रूमवर आलो आहे आणि पप्पांना ते इथे स्विमिंगला जायचं. तर मग आम्ही स्विमिंग ते करणार आहेत. मी नाही करणार. तिकडे मागे सानिका आहे, तो आमचा रूम आहे. तो 3rd फ्लोअर आहे. हे 2nd फ्लोअरवरती स्विमिंग पूल आहे.
वाजता. आता 6:30 वाजले, 6:45. तर आणि मी इथे बसणार आहे, मी चिल करणार आहे. मला खूप कंटाळा आला बघा, मला टॅनिंग झाली, कलर डिफरन्स उन्हामुळे. चला बसूया. तर आता आम्ही चाललो जेवायला आणि जेवण करून मी आणि सानिका आमचा विचार चालला आहे की 7-11मध्ये जायचं, कारण की ती एक ड्रिंक आहे ती आम्हाला ट्राय करायची त्याच्यासाठी. तो आता जाऊ जेवायला. आणि आजचं जेवण कुठतरी पेशवा रेस्टॉरंट आहे इथलं, तिकडे जायचं. बघू काय जेवायला वगैरे, जेवूया इकडे जेवायला आज. जेवण झालं आहे आमचं आता आणि समोर बीच आहे, पटाया बीच. तर आम्ही तिकडे थोडंसं फिरायला चाललो आहे. फिरूया, बघूया पुढचं काय. बीचच्या समोरच 7-11 आहे. आम्ही त्या 7-11मध्ये चाललो आहे, कारण ती एक ड्रिंक आहे ना, ती मला ट्राय करायची. तर बघू इकडे आहे का ते. चाललो 7-11मध्ये आलं आहे आणि ती ड्रिंक जी आहे ना ती आम्हाला पाहिजे. ते हे बनवायला हे 2 लागतं. एक हे चॉकलेटचं हे मिल्क आहे आणि हे बनाना मिल्क आहे. ह्याला मिक्स करून एक ड्रिंक बनवायचं. ह्याचं मी शॉर्ट टाकणार आहे, तो शॉर्ट तुम्ही बघा. ही ड्रिंक मी घेतली, ते मला बनवायचं होतं. मी बघितलं रील वगैरेमध्ये. काही एवढंही काही खास नाही लागत, एकदम ठीकठाकच लागतं. पाणी पाणी लागतं. आता मी घेतलं तर प्यायला तर लागेलच. आम्ही हॉटेलवर ह्या गाडीने चाललो. ह्या ठुकठुक असते, ह्याला ठुकठुक म्हणतात, ह्यांची रिक्षा अशी असते. खूप जणं बसू शकतात त्याच्यामध्ये. तर मग आम्ही चाललो त्या मागच्या ह्याच्यातून गाडीतून. आता आलो रूमवर. आता उद्या इथून चेकआउट आहे. उद्या आम्ही जाणार आहे बँकॉकला. तर आजसाठी एवढंच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.